झी 24 तास एक पाऊल पुढे। मनमाड पालिका बरखास्त का करू नये असा स्पष्ट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला आहे। काय नेमकी ही घटना आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील आहेत। सागर कासर साहेब, नेमकं कोर्टाने असं का म्हटलेलं आहे, कोर्टाने ही भूमिका का घेतली? काल युक्तिवाद चालू असताना राज्य सरकारतर्फे असा खुलासा करण्यात आला की पालखेड धरणामध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध आहे, परंतु ते लिफ्ट करणे, स्टोअर करणे आणि डिस्ट्रीब्यूट करणे ही जबाबदारी स्थानिक नगरपालिकेची आहे व ते करणे ते अकार्यक्षम आहे, त्यांची नियोजन शून्यता असे साफपणे सांगण्यात आले। गेल्या 30-40 वर्षापासून मनमाडला पाणी प्रश्न अगदी तीव्र आहे। यंदा अनेक घोषणा करण्यात आला शासनातर्फे, नगरपालिकेतर्फे, परंतु आज 45 दिवस झाले आहेत परंतु नळाला पाणी पुरवठा झालेला नाही। मनमाडवासी अत्यंत हैराण झालेले आहे, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे। अशा परिस्थितीमध्ये जनहित याचिका करण्यात आलेली आहे। एकंदरीत जे याचिकाकर्ते त्यांच्या म्हणण्यानुसार टँकर लॉबी मनमाडमध्ये यावी आणि त्या लॉबीने संपूर्ण मनमाड जी पालिका आहे त्या पालिकेवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं, असाच मुद्दा या ठिकाणी दिसतोय। उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत राज्य सरकारला, पण आता राज्य सरकार मनमाड पालिकेवर काही कारवाई करेल की नाही हे पाहणं आता औत्सुक्यच राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास अजित मांढरे, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।